ठीक आहे, पुढे जाऊन विचारतो आपलं चिन्ह कुठचं आहे, मग सांगा नक्की कळलं ना चिन्ह कुठचं आहे, कारण हे गरजेचं आहे. जसा आज शेतकऱ्यांचा मोठा विषय आहे तसा तरुणांचा विषय आहे. ठीक आहे, मी आणि रोहित दादा आम्ही दोघेही आमदार म्हणून काम करत आहोत. आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या राज्यासाठी लढत आहोत, झगडत आहोत, जो युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी लढत आहोत. पण आज तुम्ही मला सांगा, इथे 20ली आणि 30ली पोरं किती आलेत? जरा हात वरती करा. किती आलेत? जॉब आहेत का कोणाला? इथे आहेत कोणाला? तुम्हाला जॉब नाही आहेत. पण मी आज जे शेतकरी बांधव इथे आलेत त्यांना विचारतोय, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे ही सगळी जी मुलं आहेत, आमच्या वयाची जी मुलं आहेत तुमची, त्यांनी शेती करावी असं वाटतं कोणाला? का नाही वाटत? भाव नाही. बोला बोला. काय नापिकीचे पैसे सर, यावर्षी आम्हाला 2000 रुपये एकरी 2000 रुपये देऊन थट्टा मांडली शेतकऱ्याची या मिंदे सरकारनं. काय तुमचं नाव? सतीश निक्कम, कळंबेश्वर तालुका मेहकर. ठीक आहे. बघा, एवढी तुम्ही हिंमत दाखवली. ईडी बीडी घरी पोहोचले तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत तुमच्या सोबत लढायला. रोहित दादांनी लढाई दिली ईडी सोबत, घाबरायचं नाही. अजून कोणाला काय बोलायचं का? का नाही तुम्हाला वाटत मुलांनी यायला पाहिजे? बोला दादा. थांबा ऐकू, त्यांना बोलू द्या. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अतिवृष्टीची मदत भेटली नाही भेटली. ताई आपण सांगत होतात नाही, ऐकू नाही आलं काय? थांबा, सगळे शांत राहा. ताईंचा आवाज चांगला येतो, येईल आवाज इथपर्यंत. ताई बोला, तिथून बोला, आवाज येईल. ठाकरे साहेबांच्या राज्यामध्ये कर्जमाफी झाली, पण या सरकारच्या राज्यामध्ये माझ्या 9 एकर शेतीवर 3 लाखाचा बोजा सोडून मला कर्ज मिळालं नाही. मी आत्मदहन करण्याचा अर्ज दिला आहे कलेक्टर ऑफिसला. बघा, ताई घाबरू नका, महाविकास आघाडी तुमच्या सोबत राहील. आता हीच जी तुमची भावना ना, ह्याच्यासाठीच आपल्याला आहे ना दिल्लीला पाठवायचं आहेच. पण ह्याही पुढे तुम्हाला विचारतो, जर तुमची मुलं मुली तुम्हाला वाटत असेल कृषी क्षेत्रात येऊ नये, शेती करू नये, तर आपल्याला पुढचा पर्याय कुठचा राहतो? MIDC जॉब. आता रोहित दादांनी जो प्रश्न विचारला तुम्हाला, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्या MIDC मध्ये असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, एक तरी नवा उद्योग आलाय का? या महाराष्ट्रामध्ये एक तरी नवा रोजगार आलाय का? मला तुम्ही सांगा, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली होती. पण जो वेदांता फॉक्सकॉन 100% आपण आपल्या राज्यात आणणार होतो, पुण्याजवळ तळेगावला आणणार होतो, तो या सरकारने पाठवला कुठे? एअरबस टाटा जो आपण इथे मिहानमध्ये, नागपूरमध्ये आणणार होतो, तो पाठवला कुठे? आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो रोह्यात येणार होता, तो गेला कुठे? बेल्ट्रॉथ पार्क जो आपण ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो, गेला कुठे? वर्ल्ड कप फायनल वानखेडेत झाले असते तर जिंकलो असतो ना आपण. आज आमच्या इकडच्या स्थानिक मुला मुलींनी काय गुजरातला जायचं? हा विषय आहे. आज आपल्या राज्यामध्ये शेतकरी हैराण आहेत, त्रस्त आहेत, आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, खताची किंमत वाढत चाललेली आहे. उद्योग एक सुद्धा आपल्या राज्यात आला नाही. जे येत होते आणि जे आहेत ते देखील गुजरातला पाठवत आहेत. मग आमच्या महाराष्ट्राने काय पाप केलेलं आहे की केंद्र सरकारला गुजरात बद्दल एवढं प्रेम आहे आणि आमच्या महाराष्ट्राबद्दल एवढं राग त्यांच्या मनात आहे? काय पाप आम्ही केलं? गुजरात बद्दल माझ्या मनात काही वैर नाही, भांडण नाही आमचं. जे त्यांच्या हक्काचं ते त्यांना मिळालं पाहिजे, पण त्याच वेळेला जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे. ही माझी भूमिका आणि ह्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ह्यासाठी ही निवडणूक आपण लढत आहोत. माझ्यासोबत तुम्ही राहणार की नाही? आता तिसरा पर्याय तुम्हाला विचारतो, कारण जास्ती वेळ मला खेचायचं नाही भाषण, पण तिसरा पर्याय तुम्हाला विचारतो मी. जर आपल्याला शेतीत यायचं नसेल, जर आपल्याला जॉब मिळत नसेल, तर मग आपण कुठे बघतो? सरकारकडे बघतो ना नोकर भरतीसाठी. आता तलाठी भरती जेव्हा होती, परीक्षा किती मार्काची होती? 200. एका मुलाला मिळाले किती मार्क? 214. काय ईव्हीएम वर त्यांनी परीक्षा दिली होती की काय? हाच माझा प्रश्न आहे. आमच्या मुला मुलींनी जायचं कुठे? आमच्या तरुण पिढीने जायचं कुठे?
आज प्रश्न हा मी तुम्हाला जेव्हा विचारतो तेव्हा एकच ह्याला उत्तर आहे, आणि उत्तर याचं राजकीयच आहे. राजकीय उत्तर म्हणजे आपल्याला केंद्र सरकारला बदलायलाच लागेल आणि आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल. आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल. येत्या काही दिवसांमध्ये प्रचार वाढत जाईल. तापमान जसं वाढत चाललं, मी कार्यकर्त्यांना विनंती करीन, प्रचार करत असताना पाणी पीत जा, गमचे घालत जा, स्वतःची काळजी घेत जा. कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल. ही माझी भूमिका आहे. पण आज इथे महिला देखील मला मोठ्या संख्येत दिसत आहेत. आज मला तुम्ही सांगा, महिलांना तरी सुरक्षित वाटतंय का? आज ज्या राज्यामध्ये 2 लोक असे आहेत मंत्रिमंडळामध्ये, एकाने महिला खासदाराला सुप्रियाताईंना भयानक शिवीगाळ केली, कॅमेऱ्याच्या समोर केली, इंटरव्ह्यू मध्ये केली. त्या मंत्र्यांना खरं गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे. एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियाताई महिला नेत्या आहेत, महिला खासदार आहेत, महिला तर आहेत. सुषमाताईंना शिवीगाळ झालेली आहे. एका बोला दादा, बोलणार ना राव, तुम्हाला बोलायचं का? या दादा पुढे. सांगा काय सांगायचं ईडी आणि दादा थांबा बोला. हे बाबू, आपल्या या देशात 15 लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो म्हणे. 5 रुपये टाकले काय? पण झालं हे भाऊ बोलून राहिले याच्या माग ईडी, त्या तो अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी, माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे. आमच्या नितीन बापू हजर आहेत, त्याच्या माग ईडी लावून राहिले. ते 50 खोके घ्या म्हणे, पण त्या फोन झाला घेतले ना, बाकीचे खोके घेऊन गेले. मी गजानन देशमुख वानखेडचा बोलतो, मर्याला तयार आहे, पण नरेंद्र भाऊ खेळकरले विजय करू. माझ्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. माझ्यासाठी भाजपने सगळ्या पक्षाला सांगितलं, आमच्या इथं स्वात्यताई वाकेकर बसेल आहेत, त्याने मला 2 शब्द बोलायला लावले. शेतातून येऊन राहिलं, मी आणलं ताई काय बोलता, हा जयेंद्र तर ना सूर्य डमी पत्रिकार वोटिंग घ्या, तुम्ही लीडरला ऐकून नाही राहिले. तर मला पेटीचा अर्ज गाळ केला. माझं 2 एकर शेती आहे भाऊ या भाजपवाल्यानं. आता त्या स्वातीकाई वाक्यकरला विचारून घ्या खोटं चिंत. माई पोरगी त्याच्या शाळेत आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. सांभाळा 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 सांभाळा. बघा, ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे. आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे, जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे. एक तुम्हाला महिला आठवत असेल, बिल्किस बानो नावाची, आठवतो ना? शिवसेनेची जी भूमिका आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संस्कृती आहे, ती आपल्याला एकच शिकवण आहे की बिल्किस बानोवर ज्याचा रेप केला, तुम्ही पाहिलं असेल. जरा इथे शांत व्हा ना. बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला त्यांना गुजरात सरकारने सोडवून बाहेर आणले, त्यांची आरती ओवाळली. हे मान्य आहे कोणाला? आज जर तिथे शिवसेना असती, जर त्यांनी रेप कोणाचाही केला असेल, त्या महिलेची जात पात धर्म काही असेल, ज्यांनी रेप केला, जे अत्याचार आहे त्यांना फासावरच चढवलं पाहिजे. ही आपली भूमिका आहे. ह्याला बोलतात मर्यादा पुरुषोत्तम. आणि आज जेव्हा आपण ह्या लढाईला निघालेलो आहोत, तुमचं शस्त्र हे एकच आहे. तुमचं एक बोट हे इतिहास घडू शकतं. तुमचं बटन जे दाबायचं आहे ते तुम्हाला माहितीये कुठचं बटन आहे? माहितीये कुठचं बटन आहे? माहितीये कुठचं बटन आहे? मशाल. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जो दिल्लीत नारा दिला तो पुन्हा एकदा देऊया. अब की बार भाजपा तडीपार, अब की बार, अब की बार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सगळ्यांनी रॅलीसाठी हजर राहावे, जाऊ नये.